नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रक्षंदा वाहुळे तुमचे विरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। आपण घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती तसेच रेल्वे पोलीस भरती 2024 चे सामान्य ज्ञान 15 मिनिटांमध्ये 25 प्रश्न आणि तेही मोस्ट आयएमपी क्वेश्चन सोबत। चला तर मित्रांनो, आता ग्राउंड लवकरात लवकर सुरू होणार आहे, त्यासोबतच आपल्याला पेपरची सुद्धा तयारी करायची आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजचा आपला सराव पेपर आहे 16वा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण संपूर्ण सामान्य ज्ञानाची तयारी येथे करून घेत आहोत। कारण यावेळेस खाकीसाठी आपल्याला काहीच बाकी ठेवायचं नाही आहे। तसेच आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या। सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, राज्य पोलीस दलाचे रिकामी जागा हे नियतकालिक मुखपत्र आहे। पर्याय बघा, भगीरथ, दक्षता, राजपथ आणि पोलीसनामा। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, दक्षता हे राज्य पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र आहे। तर बघा, राज्य पोलीस दलाचे नियतकालिक दक्षता हे मुखपत्र आहे, ते दर महिन्याला प्रसिद्ध होत असते। त्यालाच काय म्हणतात, मासिक म्हणतात। आणि पोलीस दलाचे मुख्य वाक्य काय आहे, म्हणजे ब्रीद वाक्य काय आहे, तर सदर्क्षणाय खल निग्रणाय हे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य आहे। आणि पोलीस दलाचा कायदा 1951 पासून सुरू झालेला आहे, म्हणजेच पोलीस प्रशासन 1951 नुसार कार्य करत असते। नेक्स्ट क्वेश्चन, ग्रे हाउंड्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे? पर्याय बघा, ओरिसा, तेलंगणा, महाराष्ट्र आणि छत्तीसगड। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तेलंगणा या राज्याचे ग्रे हाउंड्स हे नक्षलविरोधी पथक आहे। तर हे पथक आंध्र प्रदेश राज्य सरकारने स्थापन केले होते। तर ते कधी केले होते, तर 1989 मध्ये। कारण यांना नक्षलवाद्यांचा बिमोड करायचा होता, म्हणून 1989 मध्ये आंध्र प्रदेश राज्याने ग्रे हाउंड्स हे नक्षलविरोधी पथक स्थापन केले होते। हे सध्या तेलंगणा व आंध्र प्रदेशामध्ये कार्य करते आणि नक्षल विरोधात कार्य करण्यासाठी ओडिसा व छत्तीसगड राज्य सुद्धा कार्यरत आहे। नेक्स्ट क्वेश्चन, बचपन बचाव आंदोलन यांच्याशी रिकामी जागा संबंधित आहे। पर्याय आहेत कैलास सत्यार्थी, मलाला युसुफझाई, अण्णा हजारे आणि राजेंद्र सिंह। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कैलास सत्यार्थी हे बचपन बचाव या आंदोलनाशी संबंधित आहे। तर यांना कैलास सत्यार्थी यांना 2014 ला शांततेचा नोबेल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। आणि त्यांचं कार्य काय आहे, तर बालमजुरी उच्चाटन करणे। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय U19 क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार कोण आहे? पर्याय आहेत यश धुल, दिनेश बना, विक्की ओसवाल, रवी कुमार। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, यश धुल हा भारतीय U19 क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार आहे। तर बघा मित्रांनो, यश धुल याच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंड या देशाला पराभूत करून 2022 चा विश्वकप जिंकला आहे आणि भारताने सर्वाधिक 5 वेळा हा कप जिंकलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पहिला महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे? पहिल्या महिला, तर पर्याय आहेत रेश्मा माले, बबिता कुमारी, प्रतीक्षा बागडी, यापैकी कोणीही नाही। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रतीक्षा बागडी या पहिला महिला महाराष्ट्र केसरी आहे। तर याचं आयोजन कोणी केलं होतं, तर
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद, महाराष्ट्र आणि ह्या कुठल्या आहे तर सांगली जिल्ह्याच्या आहेत आणि याची उपविजेती कोण आहे तर वैष्णवी पाटील। ह्या पुण्याच्या आहेत। तसेच दुसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुद्धा झाली होती तर त्याच्या उपविजेत्या प्रतीक्षा बागडी या होत्या। नेक्स्ट क्वेश्चन, क्रांतिकारांनी 12 मे 1857 रोजी रिकामी जागा यास दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले तर याचे पर्याय बघा, नानासाहेब, जबाबख्त, शाह आलम आणि बहादूर शाह। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बहादूर शाह। यास 12 मे 1857 रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित करण्यात आले होते आणि 24 सप्टेंबर 1857 रोजी इंग्रज अधिकाऱ्याने दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली होती। नेक्स्ट क्वेश्चन, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली? पर्याय आहेत मुंबई, कोलकाता, सुरत आणि नागपूर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुरत। या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये स्थापन झाली होती। तर ती कधी झाली होती तर 1613 मध्ये बादशाह जहांगीर याने पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरू करण्याची परवानगी इंग्रजांना दिली होती आणि इंग्रजांनी कुठे कुठे ह्या फॅक्टरी सुरू केल्या होत्या तर मछलीपट्टम, सुरत, मद्रास, कोलकाता आणि मुंबई या ठिकाणी फॅक्टरी सुरू करण्यात आल्या होत्या। नेक्स्ट क्वेश्चन, सायमन कमिशन भारतात कधी आले? पर्याय आहेत 1928, 1932, 1935 आणि 1942। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1928 मध्ये सायमन कमिशन भारतामध्ये आले होतं। तर बघा यामध्ये 7 ब्रिटिश सदस्यांचा हा आयोग होता आणि इंग्रजांनी भारतामध्ये कशासाठी पाठवलं होतं तर भारताच्या वसाहतीत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने त्याचा पूर्वाभ्यास त्यांना करायचा होता आणि यामध्ये एकाही भारतीयाचा समावेश नव्हता। नेक्स्ट क्वेश्चन, कर्कवृत्त रिकामी जागा या राज्यातून जात नाही। पर्याय आहेत मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि ओडिसा। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडिसा या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही। तर कर्कवृत्त 8 राज्यामधून जात असते। तर ते कोणकोणते बघूया। पहिलं राज्य आहे गुजरात, दुसरा आहे राजस्थान, तिसरा आहे मध्य प्रदेश, चौथा आहे छत्तीसगढ़, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम। या 8 राज्यांमधून कर्कवृत्त जात असते। नेक्स्ट क्वेश्चन, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? पर्याय आहेत लोणार, चिल्का, उलर आणि मानस। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झेलम नदी ही
उलर सरोवरामधून वाहत असते। ही नदी कुठे आहे? तर जम्मू काश्मीर मधील बांडीपोरा जिल्ह्यामध्ये। आणि भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे हे उलर सरोवर आहे। लोणार सरोवर कुठे आहे? तर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात। हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि याची निर्मिती कशामुळे झाली होती? तर उल्कापातामुळे झाली होती। चिल्का सरोवर कुठे आहे? तर ओडिशा राज्यामध्ये आहे आणि हे सुद्धा काय आहे? तर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे। मानस सरोवर हे तिबेटमध्ये आहे आणि हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे। आणि या सरोवरामध्ये सतलज, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांचा उगम होतो। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते राज्य सेवन सिस्टरचा भाग नाही? पर्याय आहेत आसाम, सिक्कीम, त्रिपुरा, मणिपूर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिक्कीम। हे राज्य सेवन सिस्टरचा भाग नाही। तर सेवन सिस्टर राज्य कोणकोणती आहे? तर अरुणाचल प्रदेश आहे, दुसरा आहे आसाम, तिसरा आहे मेघालय, चौथा आहे मणिपूर, पाचवा आहे मिझोराम, पाचवा आहे नागालँड आणि त्रिपुरा। हे काय आहे? सेवन सिस्टरचे राज्य आहे। नेक्स्ट क्वेश्चन, अग्निबाणाच्या गतीसाठी वापरलेले तत्व रिकामी जागा न्यूटनच्या नियमावर आधारित आहे। पर्याय आहेत पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि यापैकी कोणताच नाही। तर पर्याय क्रमांक तिसरा, अग्निबाणाच्या गतीसाठी वापरलेले तत्व तिसऱ्या न्यूटनच्या नियमावर आधारित आहे। तर तिसरा नियम काय आहे? तर क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल याची परिणामी नेहमीच समान असतात, परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात। नेक्स्ट क्वेश्चन, ग्रॅफाइट हे कोणत्या मूलद्रव्याचे स्वरूप आहे? पर्याय आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि कार्बन। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्बन। ग्रॅफाइट हे कार्बन मूलद्रव्याचे स्वरूप आहे। कार्बनची अरूप 3 रूपे आहेत, तर ते कोणते आहे? पहिला आहे हिरा, दुसरा आहे ग्रॅफाइट, तिसरा आहे फुलेरिन्स। हे कार्बनचे 3 अरूप रूपे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? तर 78%, 50%, 46% आणि 33%। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 46%। युरिया खतामध्ये नत्राचे 46% प्रमाण असते। तर बघा याचं रासायनिक नाव काय आहे? तर कार्बामाइड। यालाच आपण काय म्हणतो? CO2O। आणि युरिया हे नायट्रोजनचा मोठा साठा असलेले रासायनिक खत आहे। हे सगळ्यात जास्त वापरले जाणारे खत आहे आणि हे मानवाने तयार केले असल्यामुळे मानवनिर्मित रासायनिक संयुग आहे। आणि युरिया खताची निर्मिती कशापासून होते? तर कार्बन डायऑक्साइड प्लस अमोनिया या दोघांपासून युरिया खताची निर्मिती होत असते। नेक्स्ट क्वेश्चन, रिकामी जागा या वायूस हसवणारा वायू असे म्हटले जाते। तर नायट्रस ऑक्साइड,
अमोनिया, सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रस ऑक्साईड। या वायूस हसवणारा वायू असे म्हटले जाते। नायट्रस ऑक्साइड्स म्हणजे काय? NO2। नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानानुसार रिकामी जागा सार्वभौम आहे। पर्याय आहेत भारतीय जनता, न्यायसंस्था, संसद आणि कार्यकारी मंडळ। तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय जनता ही भारतीय संविधानानुसार सार्वभौम आहे। तर बघा, सार्वभौम म्हणजे काय होतं? तर बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे, म्हणजेच काय, आपला भारत स्वतंत्र असून त्यावर कोणतेही परकीय सत्तेचे आधिपत्य नाही। नेक्स्ट क्वेश्चन, विधान परिषद सदस्य यांचा कार्यकाळ किती असतो? पर्याय आहेत 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष आणि 6 वर्ष। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6 वर्ष हा विधान परिषद सदस्य यांचा कार्यकाळ असतो। तर विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह आहे आणि ते कधीही विसर्जित होत नाही आणि याचे 1/3 सदस्य 2 वर्षांनी काय होतात तर निवृत्त होत असतात। आणि विधान परिषदेतील सदस्यांची कमाल संख्या ही विधानसभेतील सदस्य संख्येच्या 1/3 असते व किमान संख्या 40 असते। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात? पर्याय आहेत 2, 3, 4 आणि 1। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3। 3 अधिवेशने होत असतात। पहिलं अधिवेशन असतं आपलं अर्थसंकल्पीय, दुसरं पावसाळी अधिवेशन आणि तिसरं असतं हिवाळी अधिवेशन। नेक्स्ट क्वेश्चन, रिकामी जागा ही जिल्हा परिषदची सर्वात महत्त्वाची समिती होय। पर्याय स्थायी समिती, समाज कल्याण समिती, महिला व बाल कल्याण समिती, जल व्यवस्थापन व जल निस्सारण समिती। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्थायी समिती ही जिल्हा परिषदची सर्वात महत्त्वाची समिती होय। नेक्स्ट क्वेश्चन, LIC ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय आहेत संरक्षण, विमा, विमान वाहतूक आणि दूरसंचार। तर याचे योग्य उत्तर आहे विमा। तर LICचा लॉंग फॉर्म काय होतो तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबईमध्ये आहे। आणि याची स्थापना कधी झाली होती तर 1 सप्टेंबर 1956 रोजी। आणि ही केंद्र सरकारची विमा कंपनी आहे, ती जीवन विम्याशी निगडित आहे। नेक्स्ट क्वेश्चन, GSTचा शब्द विस्तार काय आहे? पर्याय आहेत गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, ग्रीन सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सॉफ्टवेअर टॅक्स, गुगल सर्व्हिस टॅक्स। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। तर बघा, हे 1 जुलै 2017 पासून आपल्या भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे आणि हा एक अप्रत्यक्ष कर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, IMF म्हणजे खालीलपैकी कोणती संस्था आहे? पर्याय जागतिक बँका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना आणि जागतिक आरोग्य संघटना। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे IMF ची संस्था आहे। तर याची स्थापना कधी झाली होती तर 1945 मध्ये आणि याचं मुख्यालय कुठे आहे तर वॉशिंग्टन मध्ये। आणि या संस्थेचं काम काय आहे तर जगातील गरजू राष्ट्रांना आपत्कालीन कर्ज पुरवण्याचं काम। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता दिवस
जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय आहे 16 मे, 24 मे, 31 मे आणि 2 जून. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? पर्याय 5 जून, 9 ऑगस्ट, 1 जुलै आणि 12 जानेवारी. तर बघा 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि त्याची थीम काय आहे तर लँड रिस्टोरेशन, डेझर्टिफिकेशन अँड रफ रेझिलियन्स. आणि याचे होस्ट कंट्री कोणती आहे तर सौदी अरेबिया. आणि त्याचा विशेष भर काय या पर्यावरण दिनाचा तर जमीन पूर्ण संचित करणे, लवचिकता निर्माण करणे आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे. 9 ऑगस्ट आपण क्रांती दिन म्हणून साजरा करतो. 1 जुलै राज्य कृषी दिवस आणि 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करतो. नेक्स्ट क्वेश्चन आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न, ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू ही कोणत्या राज्यातून आहे? पर्याय आहेत आसाम, त्रिपुरा, मणिपूर आणि नागालँड. तर याचं योग्य उत्तर आहे मणिपूर. या राज्यामधून मीराबाई चानू या आहेत. तर मीराबाई चानू यांचं नाव काय आहे? साईखोम मीराबाई चानू. त्या कुठल्या आहे तर मणिपूरमधील इम्फाळ येथील. यांचा क्रीडा प्रकार कोणता आहे तर वेटलिफ्टिंग. आणि त्यांनी टोकियोमधील ऑलिम्पिकमध्ये 49 किलो गटमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं. चला तर मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद.